काय म्हणतो मी तुम्हाला सर्वात आधी काय बघा, काय करायचं आपल्या क्वेश्चन 2 मध्ये मीडियन काढायची. फाइंड मीडियन अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला. फाइंड मीडियन मराठीमध्ये याला आपण म्हणतो मध्यक. मध्यक काढा. ओके. तर त्यापैकी तुम्हाला सांगतोय मी की हा जो पहिला कॉलम आहे नंबर ऑफ मँगोज आणि दुसरा कॉलम नंबर ऑफ ट्रीज, हे दोन कॉलम आपल्याला दिले. हा डेटा पूर्ण आपल्याला दिला एवढा. फक्त मी काय केलं, याची उभी मांडणी केली. पहिला कॉलम घेतला नंबर ऑफ मँगोज, मराठीत त्याला म्हणतो आपण आंब्यांची संख्या, आणि हा काय कशा स्वरूपात आहे, क्लासेसच्या स्वरूपात आहे, वर्ग येते, ग्रुप आहे. आणि 2 नंबरचा कॉलम तो झाडांची संख्या, तर ते या 50 ते 100 मध्ये किती झाडं आहेत, 33. ओके. या पहिल्या ग्रुपमध्ये 33 ट्रीज आहे, ते झालं त्याची वारंवारता. आणि तिसरा कॉलम वाढवायचा आपल्याला, संचित वारंवारता, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF, ते आपल्याला काढायचं आहे आता. तर आपण मीडियन काढताना अशा 3 कॉलमचा टेबल तयार करायचा असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यापैकी पहिले 2 कॉलम हे आपल्याला दिलेले आहेत, त्याचे आकडे दिलेले आहेत, आणि थर्ड कॉलमची आपल्याला लिहायची. तर तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल आता संचित वारंवारता टेबल तयार कसा करायचा. तर अपेक्षा कमी टाईपचा करतो आपण. ओके. प्रत्येक वेळेस काही इथं मेन्शन केलेलं नाही मी ते. इथं वाटल्यास तुम्ही लिहून घ्या लेस दॅन टाईप. ओके. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, पेक्षा कमी प्रकारची संचित वारंवारता. तर कशी करतो आपण ती, हा 33 ॲज इट इज घेतला. नंतर या 33 मध्ये काय मिळवायचे, हा 30 मिळवायचं. हा 30 यात मिळवला की जे येईल ते इथे लिहायचं. ते किती होईल बेटा, हे होईल 63. परत या 63 मध्ये हे 90 मिळवायचे. किती झाले, 153. तिथे लिहिले. 153 मध्ये हे 80 मिळवायचे. किती झाले बघा, 233. 233 मध्ये परत 233. हा 70 मिळवायचे. किती झाले, 250. 250. अशा प्रकारे हे करायचं आहे. आणि यांची जर तुम्ही बेरीज केली फ्रिक्वेन्सीची, समेशन FI, तर हे सुद्धा ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने ज्याच्या घरात आवाज असतो त्याने म्यूट व्हायचा असतो. दीपाली ताई पाले, तुम्ही म्यूट होऊन. ओके. बरं, हा टेबल कळाला तुम्हाला आता, यात काही शंका आहे का बघा. ओके. नाही, आणि बाण वगैरे दाखवायची गरज नाही बरं का. तुम्हाला वाटलं परीक्षेत असे बाण दाखवायचे, तुम्हाला समजण्यासाठी दाखवले मी. आता काय करायचं, आता पुढची स्टेप काय, पुढे काय करायचं. तर थोडा कनेक्शनचा प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला येतोय माझा आवाज क्लिअर आता? आवाज येतोय माझा? हो सर. हो सर. यांची व्हॅल्यू किती बेटा, समेशन FI म्हणजे n असतं, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला दिली तर 250, म्हणजे आपण ती काढली आता. तर काय करायचं, पहिले n/2 करायचं. n/2 बेटा किती येईल, याचे निम्मे करा. 250 चे निम्मे जर तुम्ही केले तर ते येतात तुम्हाला 150. ओके. आता ऑब्झर्व करायचं की हे जे 125 झाड आहे, तर हे कोणत्या क्लासमध्ये येईल. तर पहिल्या क्लासमध्ये कसे येतील, पहिल्या क्लासमध्ये येणारे कसे, 100 पेक्षा कमी. दुसऱ्या क्लासमध्ये 100 पासून ते 150 पर्यंतचे. 100 ते 150. दुसऱ्या हा जो 125 आहे, हा यातच येईल ना 100 ते 150 मध्ये. 150 ते 200. Therefore median class is median class काय होईल, 100 to 150. हे ओळखता येणं गरजेचं आहे. मीडियन क्लास कशी ओळखली, लक्षात आलं का तुमच्या. 125 हे कशात येतील, तर 100 ते 150 मध्ये येतील ते. कारण की 150, सॉरी, एक मिनिट 125 कुठं येतील बघायचं ना आपल्याला. तर पहा 33 कुठं येतील, पहिले 33 50 ते 100 मध्ये येतील. 63 कुठे येतील, 100 ते 150 मध्ये येतील. एक मिनिट, 63 कुठे येतील, 100 ते 150 मध्ये येतील. आणि 153 कुठे येतील, 150 ते 200 मध्ये येतील. लक्षात घ्या, पहिले 63 कुठे आहे, 100 ते 150 मध्ये, म्हणजे 63 पासून, म्हणजे 64 पासून 153 पर्यंतचे. लक्षात घ्या. आता या 64 या दोघांच्या मधले 64 पासून 153 पेक्षा लहान असलेले पण 64 पेक्षा मोठे असलेले कुठे येणार आहे, 150 ते 200 मध्ये येणार आहेत. लक्षात घ्या.
माझ्याकडून सुद्धा सांगण्यात तुम्हाला चुकलं होतं. म्हणून मीडियन क्लास काय लक्षात घ्या, मीडियन क्लास आहे बेटा 150 ते 200. हे तुम्हाला क्लिअर झालं का? ओके, क्लिअर झालं का तुम्हाला? हे कसं काढलं मी तर, मीडियन क्लास कसा शोधायचा? 33 पहिले ते 50 ते 100, 63 कशात आहे? 100 ते 150. म्हणजे 34 पेक्षा मोठे, 34च्या पुढचे आणि 63च्या खालचे हे 100 ते 150 मध्ये येतील. 63च्या पुढचे आणि 153च्या पेक्षा लहान पेक्षा कमी हे कुठे येतील? 150 ते 200 मध्ये येतील. तर आपला 125 जो आहे हा कुठे येईल? 150 200 मध्ये येईल. म्हणून मीडियन क्लास 150 ते 200, 50 ते 150 200. हे क्लिअर करा. आता पुढचं सोपं आहे. आता एल म्हणजे काय? लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास किती आहे? 150. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास किती आहे ती? 90. 90 आहे ना? 90. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही कोणती घ्यायची? आधीच्या वर्गाची संचित वारंवारता. 150 ते 200च्या आधी 100 ते 150 त्याची संचित वारंवारता आहे 63. आणि एच म्हणजे काय? वर्गांतर, क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास. मीडियन क्लासचा क्लास इंटरवल किती बेटा? 50 आहे, 50 आहे. आणि मग डायरेक्ट मध्ये सूत्र राहायचं. म्हणून देअरफॉर मीडियन इज इक्वल टू एल प्लस in bracket n/2 minus CF upon F into H. हे सूत्र लावायचं. या सूत्रात किंमत घाला. L ची किंमत आहे बेटा 150 अधिक कंसामध्ये n/2 125 वजा CF आहे 63 छेद F आहे 90 गुणिले H ची किंमत 50. याला सिम्प्लिफाय करू आपण. हे होईल 150 अधिक 125 वजा 63 आले हे 62 भागिले 90 गुणिले 50 बरोबर 150 अधिक सोपरूप द्यायला. सोपरूप जर तुम्ही दिलं तर काय होईल बघा. इथं हा 0 गेला, हा 0 गेला. हे आहेत 5 62 गुणिले 5 भागिले 9. निखिल दांडगे म्यूट हो. निखिल दांडगे तुझ्या घरून आवाज येतोय. याला सिम्प्लिफाय करा. निखिल दांडगे म्यूट हो रे बाबा. याला सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही तर 5 दुनी 10 चला 1 5 7 30 आणि 10. चारशे आले. 5 दुनी 10 हात चला 1 5 7 30 आणि 31 310 होतील ते. सॉरी, स्क्रीन दिसेल तुम्हाला सगळ्यांना. 310 भागिले 9. 9 त्रिक 27 उरले 4 40 झाले. 9 चौक 36 उरले 4 40 झाले. 9 चौक 36 34.44 येतं का? पाय 34.44. दोघांची बेरीज करा. हे येईल बेटा 184.44. हे आलं आपलं उत्तर. शेवटी लिहायचं देअरफॉर मीडियन. एकदा आन्सर चेक करून घ्या. मीडियन ऑफ डेटा इज इक्वल टू 184.44. चला चेक करा एकदा. बरोबर आहे का उत्तर आपलं?